नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोड फार्म चॅनलवर। पाऊस चालू झाला आहे बाहेर बरं काय हो का, बारीक बुरंगाट चालू आहे आणि त्यामुळे शेळ्यात कोंडले त्या मसराना म्हशीला गायला भरडं खाऊ देत नाही, त्यामुळे ह्यांना हात घातले। ह्यांचं निवांत कुत्रा आत बसलाय बा, तेव्हा शेळ्यांसंगच असतो, गोट्यातच असतो इथं, त्याचं काही नसतं। कोंबड्यांचं चाललंय इथं खाद्य खायचं, भरडं खाऊ देत नाही त्या नाही तर, आणि गायला आता भरडं घातले। सरकी पेंड आणि गोळी पेंड जरा जरा घालतोय, म्हशीला भरडा आणतोय त्यातनंच घालतोय बरं का जराशे। इकडं म्हशीचं पण खायचं चालू आहे, म्हशीला पण त्याने आता आणत्यात भरडं। अरे देव, मावशी एरंडाचा पाला म्हशीला घातल्या, काय मशीन ओढून घेतल्या काय माहिती। तर आपल्याला एक कमेंट आली होती बरं का, गोटा नाही काय म्हणून। गोटा आहे बरं का आमच्यात, पण पैस जनावरांना लय मोठा पाऊस नाही म्हणून बाहेर येते गाय म्हैस पाडी पाडी तेव्हा तिकडे दिसली का, लय मोठा पाऊस नाही म्हणून बाहेर येते, असं काय नाही की गोटा नाही असं काय नाही, पाऊस लय मोठा नाही म्हणून बाहेर बांधली ती। आता गोटा आहे हे जे शेड आहे की नाही, ह्या शेडमध्ये आमची 2 जनावरं आणि शेळ्या बसते। त्या शेळ्या काय लय नाही त्या थोड्या येत्या, शेळ्या आणि गाय पाडी म्हैस बसते आहे का नाही हो, पाडी गाय म्हैस बसत्या। आता काढायची आहे धार, आधी म्हशीची धार काढायची आणि मग गायची धार काढायची आहे। तर काय माहिती आहे का, जी बारकी जन्मलेली पिल्ली असते ती नाही, आता मला ती अडचण आली होती म्हणून मी सांगायला लागले बरं का। जी बारकी जन्मलेली पिल्ली असते ती, त्याला पहिल्या दिवसापासून जवळजवळ कमीत कमी 15 ते 3 आठवडं तरी ग्राय वॉटर पाजायचं। त्यानं काय होतं माहिती आहे का, जी पिल्ली बारकी असते ती आणि त्यांना ते दूध एखाद्याला पचतं एखाद्याला नाही। आता माझ्याकडे जी 3 पिल्ली झालेली होती ना, त्यातल्या एका पाट्याला पचलं नव्हतं आणि मी पहिल्यांदा पाजलं नव्हतं। परत ते पिल्लू म्हणजे असं दुसऱ्या दिवशी दूध पण पिलं नाही, पहिल्या दिवशी लय म्हणजे लय घट्ट गिन्ना होता शिळीचा, आणि त्यातलं एक पिल्लू आडवं पडलं होतं। आडवं म्हणजे त्याला जरा बिघडलं होतं, संध्याकाळी थोडंसं पाजलं होतं ग्राय वॉटर, पण ते आडवं पडलं होतं। मग नंतर त्याला मी जवळजवळ 7 ते 7.5 मिली ग्राय वॉटर पाजलं। अजून पण ह्या ह्यांचं तुम्हाला दाखवते बॅटरीला, हवा हे अजून ह्यांचं असलंच चालू आहे, म्हणजे गिन्नाच संडास करते ते। तर कुठल्या पाट्याचं बिघडलं होतं माहिती आहे का, ह्या पाट्याचं बिघडलं होतं। ह्या पाटाचं बिघडलेलं, पाट आडवी पडली होती, त्याच्यानंतर ग्राय वॉटर पाजलं, ग्राय वॉटर पाजल्यावर पाट अगदी टणटणीत झाल्या। फरशीवर कोंडल्यावर ही पोती एवढी भिजवते ती बरं का पिल्ली, लय भिजवते ती। ग्राय वॉटर पाजल्यावर आणखी पिल्लू एक दिवस झोपलं होतं, पण लागलं उठून नंतर फिरायला। ते काय होतं, पोटातलं पचन होतंय ग्राय वॉटरनं, त्यामुळं ग्राय वॉटर नक्की पाजायला पाहिजे पिल्लांना। कमीत कमी 15 दिवस तरी ग्राय वॉटर सकाळ संध्याकाळ पाजायचं, 5-5 मिली पाजलं तर चालतंय। पिल्लाची जरा तब्येत बिघडल्यामुळे मी एकदा 7.5 मिली पाजलं होतं, त्याच्यानंतर 5-5 मिलीच पाजते सगळ्यांना, काही नाही त्यांचं। आणि आता टणटणीत येते, फक्त ह्या गारट्यात तेवढं बाहेर काढायचं नाही, गारट्यात बाहेर काढल्यावर पिल्ले आजारी पडते ती बरं का, छाती भरत्या आणि पिल्लांना थंडी पडते पोटात, बाहेर तेवढं काढायचं नाही। आमची बाहेर पाळायला बघायला लागली ती। पावसाळ्यात जरा पिल्ली बारकी असली ना, आसरा जर नसला तर लय अपदा होते बरं का, आसरा पाहिजे। हे आज चला बाहेर जाऊ नका, चला। बोकड किती छान आहे बघा, मस्त आहे बोकड। हे पण काळं ह्या 2 पाट्या आहे, त्या पाठीमागचा आहे ते बोकड आहे। हे बाहेर कशाला आलंय, चला आत चला चला। ग्राय वॉटर पाजत जावा, बारक्या पिल्लासनी अडचण येत नाही। किती पण जर गिन्ना पिली तर अजिबात अडचण येत नाही ग्राय वॉटर पाजलं म्हणजे। आताच बसा, दमा जरा, अजून तुम्हाला आज चला चल गोल्या गोल्या चला। ग्राय वॉटर पाजल्यानं अजिबात अडचण येत नाही। तर असू द्या, काय झालं, पिल्लू माझं पण पिल्लू आजारी पडलं होतं शेळीचं, त्यामुळे म्हणलं चला आपल्याला अडचण आल्या ती कुणाला येऊ नये। बऱ्याच जणाला माहीत नसतं, मला पण जास्त इतकं अगोदर माहीत नव्हतं बरं का, मी पण असंच अनुभव घेत आले, त्यामुळे मला आता जरा त्यातलं माहिती झाले। आणि आता बऱ्याच जणाला वाटतं हे काय पण सांगत बसत्या बरं का, आमच्या इथली नावं ठेवणारी लय जण आहे ती, पण मी आता काय केलंय, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिले, लक्ष देत नाही। आमच्या इथले आहे ना, तुम्हाला खरं सांगते, आमच्या तिथली
यूट्यूब चालवते म्हणून बरेच जण नावं ठेवते ते, पण त्याचा मला काही फरक पडत नाही आणि मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं आहे. दुसऱ्याच्यात कामाला गेल्यावर नावं ठेवत नाही ते आणि आपण असं काहीतरी करायला लागल्यावर नावं ठेवते ते, पण तीच लोक घरात काही आणून देत नाही ते किंवा आपलं घर चालवत नाही ते. नावं ठेवायला पण तीच असते ते आणि पुन्हा चांगलं झाल्यावर नाव्या जायला पण तीच लोक असते ते. मी चांगला अनुभव घेतला आहे, त्यामुळं मी काही कोणाकडे लक्ष देत नाही आणि ज्याला नाव ठेवायचं त्याने महागं काय नाव ठेवायचे ठेवू दे आहे ना मुला. तोंडावर कोणी विचारा येतं त्याला बघू मग म्हणते भाई आपण कारण नावं ठेवणारीच लोक उद्या नावाजणारे पण तीच असते ते बरं का. त्यामुळं नाव ठेवणाऱ्याकडे मी पण लक्ष द्यायचं. एवढे दिवस देत होते लक्ष नाव ठेवणाऱ्याकडं, पण आता नाही, आता लक्ष द्यायचं बंद केलं आहे, पूर्णपणे कमी केलं आहे लक्ष द्यायचं. त्यांनी एकटंच धार काढायला लागलं तर मला ओरडत त्याला आहे ना, एकटंच काढायला लागले धार. त्यांनी म्हशीची धार काढतात, माझ्याकडे गाईची धार काढत असते असते आहे की नाही हो. गाईची धार माझ्याकडे असत्या, म्हशीची धार यांच्याकडे येतं. कधी बिल दिलाय मला बिल पण ह्यांच्याकडेच असते बरं का, माझ्याकडे नसते. फक्त काय केलंय माझ्या अकाउंटवर तेवढं टाकते ते, पैसे आलेले त्यांच्याकडे असते सगळं. अकाउंट तेवढं माझं आहे ते पण आता लाईफमध्ये पहिल्यांदा म्हशीचं अकाउंट कसं काय त्यांनीच म्हणलं तुझ्या नावावर जमा करू म्हणून केल्या, तर पण पैसे काढून त्यांनी सांगतात. तर असू द्या, कसं वाटलं सांगा सगळ्यांनी. पिल्लांना ग्राईप वॉटर पाज आहे ना, आपलं पिल्लं आडवं पडलं होतं की नाही हां गिन्ना पिल्यावर. हां एखाद्याला पचत नसते म्हणून आपण घालताना सगळ्यांनाच ग्राईप वॉटर पाजायचं. ग्राईप वॉटरनं काही सुद्धा अडचण येत नाही, फक्त पोट साफ होतंय व्यवस्थित, एवढंच आहे. काय सुद्धा अडचण येत नाही ग्राईप वॉटरनं. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असणाऱ्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू. आमचं भैया किती छान हसते ना जा की. कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. घराकडे आवरलं.